नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी। पण वेलकम सीडची फुलकोबी 764च्या प्लॉटवर आले। दादांनी फुलकोबी 764 लागवड केली, त्यांच्याकडनं जाणून घेऊ व्हरायटी कशी राहिली। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा अगोदर। नागेश जालिंदर शेवाळे, गाव उमरज, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। बरं, आपण जी फुलकोबी काढलेली आता कोणती व्हरायटी लावली वेलकमची? वेलकमची 764। बरं, लागवड तारीख कधीची आपली? 10 फेब्रुवारी। 10 फेब्रुवारी 2025। बरं, आता 764 तुमची किती दिवसात चालू झाली? ही माझी व्हरायटी लावल्यापासून 54 दिवसात हाताळायला आली। 54 दिवसात काढण्यावर आली। बरं, व्हरायटी तुम्हाला कशी वाटली? बरं, एक व्हरायटी एकदम सुंदर व्हरायटी आहे। साधारण एक 7 ते 8 दिवसामध्ये पूर्ण माझा बाग तुम्ही पाहू शकता, एक 70 ते 80% बाग रिकामा झालेला आहे। बरं, एका फुलाचं वजन किती असेल बरं साधारणतः? साधारण एक अर्ध्या किलोपासून तर 900-950 ग्रॅम पर्यंत आहे। आणि कलर मध्ये कसं काय वाटली? कलर मध्ये एकदम सुपर कलर आहे, एकदम व्हाईट कलर आहे एकदम। आणि तुम्ही जी आता 764 लागवड केली, आता तुमच्या बाजूला तुमचा पण दुसरा प्लॉट आहे, दुसऱ्या कंपनीची व्हरायटी पण लागवड केलेली, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे? त्याच्यामध्ये म्हणजे ती आम्ही रेग्युलर व्हरायटी लावत होते, दरवर्षी लावत होतो। ह्या वर्षी ही नवीन लावलेली, ही त्यापेक्षा हिची कलर, वजन आणि गळीत आणि ते कमी दिवसात म्हणजे हाताळणीला आल्यानंतर साधारण एक 8 दिवसामध्ये माझं पूर्ण 80% प्लॉट रिकामा झाला। म्हणजे 60-62 दिवसात? हा, 60-62 दिवस झाले। 60-62 दिवसात पूर्ण 60-62 दिवसात 80% प्लॉट गेलेला आहे माझं। बरं, तुम्ही एकंदरीत जी 764 लागवड केली याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का? एकदम समाधानी आहे। बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता? पुढच्या येणाऱ्या वर्षी तुम्ही 764 लागवड केली पाहिजे, काय वाटलं तुम्हाला? नाही, लावलीच पाहिजे। शेतकऱ्यांना सांगणे का दुसरी कुठली व्हरायटी लावण्यापेक्षा आपली ही व्हरायटी एकदम छान आहे, सुंदर आहे, गळितालाही चांगली आहे, कलर चांगला, कलरही चांगला आहे। शेतकरी बंधूंना पाहू शकता, भाऊंचा जो प्लॉट होता एकदम सुंदर असे फुलं आलेले आहेत आणि 30 गुंठ्याचा प्लॉट होता आणि छान असं उत्पन्न आलेलं आहे। धन्यवाद, थँक्यू।